मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत. आपण थेट जाऊया. त्याच्या मागण्या आपण विचारात आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे विशेष करून मी गेले 2 दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅझेटर मधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होते त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी. आणि अद्यापही मला वाटतं ती कार्यवाही सध्या सुरू आहे. पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिली असतील तर त्यांना या हैदराबाद गॅझेटचा अभ्यास होऊन न्यायमूर्ती शिंदे समिती करते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साधारण त्याच्या मागण्या संदर्भात त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही. परंतु आता त्यांचं आज नव्याने जर काही निवेदन असेल शासनाला प्राप्त होईल तर त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं उचित आहे. जरांगे पाटलांशी किंवा त्यांच्या सहकार्याशी तुमची काही चर्चा झाली आहे का? आणि सरकारच्या वतीने आपण चर्चेसाठी तुम्ही किंवा कुणी जाणार आहात का? आज काही असेल तर शक्यता. नाही आता असं आहे की मुंबईला ते पोहोचलेले आहेत तर त्यांच्या सहकारी काही सहकार्याची काही चर्चा करण्याची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू. कारण चर्चेतून आता मार्ग निघू शकतो. आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे. म्हणून तसा त्यांचा निरोप येईल किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे, आमची चर्चेची तयारी आहे. दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघण्याची अपेक्षा आहे. जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे की ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळावं, या मागणीवर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मान्य आहे का अशी मागणी केलेली? यापूर्वी एक शासनाची भूमिका पूर्वीच आपण निर्णय केला होता की आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आपण धक्का लावून देणार नाही ही आपली भूमिका राहिली. म्हणून तर मागे 16% आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या मनामध्ये टिकलं नाही. आता आपण मागे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मोठा पुष्कळ त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा गदारोळ झाला होता आणि नंतर 10% आरक्षण द्यायचा निर्णय झाला. तो अद्यापही टिकून आहे सुदैवानं. त्यामुळे एकतर स्वतंत्र 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. आता माननीय जरांगे पाटलांची जी काही मागणी असेल निश्चितच आता त्यांचं ज्यावेळी निवेदन आम्हाला प्राप्त होईल त्यामुळे मग मला त्याच्याबद्दल नंतरच मग आपण त्याच्या संदर्भात भाष्य करता येईल. आता यापूर्वी मी सांगितलं होतं की खरं म्हणजे जे काही महाराष्ट्राचे जे नेते आहेत मग ते शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, मग काँग्रेसचे पुढारी आहेत जे आज देश पातळीवर सुद्धा राहुल गांधीची एक वेगळी भूमिका आहे. त्यांच्या राज्यातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे? काँग्रेसला स्वतःची भूमिका आहे दुर्दैवाने. राज्यामध्ये हा पक्ष पूर्ण झाला असता म्हणजे लयाच गेलेला आहे. त्यांचे पुढारी वेगळे वक्तव्य करत आहेत. परंतु हे जे जातीय राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते यांनी याची भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, दिलं पाहिजे. ते आज कोणी बोलत नाही. मला वाटतं प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा माननीय जरांगे पाटलांचं एकदा निवेदन आलं की ते अजून माझ्याकडे आलं नाही. पण जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये हैदराबाद गॅझेटरचा मुद्दा होता. तो आम्ही त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. सगळे सोयरे जे आहेत त्यांचा जो मुद्दा आहे त्यांना फायदे मिळावे त्याची आता कायदेशीर मध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे. ज्या दंगलीमध्ये ज्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना अनुदान द्यायचा निर्णय झाला ते आपण वितरित केलं. नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटतं आपण नेहमीच ह्या आंदोलन करणारी जी मंडळी आहे जरांगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आपण आदर केलेला आहे. पण आता प्रत्यक्ष चर्चा होईल मला वाटतं त्यानंतरच काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं. तर संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न किंवा हल्ला काल झाला. कुठेतरी थोरातांचा झालेला पराभव अजूनही तिथल्या लोकांच्या किंवा त्यांच्या पत्नी पण सांगितलं त्यांनी आता चालू शकत त्यांचा आता प्रत्यक्ष काय होतंय पाहतोय मी. पण मला तिथे धक्कादायक अशा प्रकारची जी आता माझ्याकडे काही शेप आलेले आहे त्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते एका गावचे सरपंच आहेत त्या मला
त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भाजपच्या लोकांना तिघा असेल तर ठोकून काढा. आता ही लोकशाही भाषा मला वाटतं एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे तुम्हाला ते वैफल्यग्रस्त होत नाही. 40 वर्ष तालुक्याच्या जनतेच्या जीवन आपण सत्ता घेतलेली आहे. आता जनतेने तुम्हाला नाकारलंय. आता ज्या नवीन माणसाला आपण नवीन नेतृत्वाला संधी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने दडपशाही करू असं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर मला वाटतं ते आम्ही कधीच करणार नाही. दहशत मोडून काढली जाईल आणि जर कार्यकर्त्याला आता काही त्रास होत असेल भविष्य काळामध्ये मला वाटतं त्याचे परिणाम सुद्धा त्यांना बघावं लागतील. मला त्या निमित्ताने सांगितलं. सदरचा जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत प्राथमिक माहिती अशी सुद्धा मिळाली की त्याच्यावर संगमनेर बाहेर अनेक गुन्हे दाखल आहेत. शेअर्स मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार त्याने केलेले आहेत. तो कुठेतरी गुंड प्रवृत्तीचा आहे. आता गुन्हा दाखल झाला त्याला अटक झालेली आहे. मला वाटतं तो एकटाच नाहीये. त्याच्या ज्या कॉल रेकॉर्ड मधून जी आज माहिती आम्हाला प्राथमिक दिसते ती सुद्धा धक्काच आहे. कोणाचे कोण होते मेसेज कोणाचे होते तो चौकशीचा भाग होईल. अजून अनेक लोकांवर आता कारवाई होण्याची शक्यता नाकारत नाही. शेवटी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की सगळ्या अशा प्रवृत्तीला वेळेत त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. शेवटी ज्यांना लोकशाही मान्य नाहीये त्यांना मला वाटतं आता धडा शिकवण्याची गरज आहे.